तिकडे नागपूरमध्ये 3 जणांनी दारूच्या नशेत आत्महत्या केल्याच्या 3 धक्कादायक घटना शहराच्या वेगवेगळ्या भागात घडल्यात। आदर्शनगर परिसरात पंकज महतो या युवकानं दारूवरनं पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर गळफास लावून घेतला, तर मानकापूर भागातल्या निलेश बोबडे या 32 वर्षीय युवकानं दारूच्या व्यसनामुळे आलेल्या नैराश्यातनं राहत्या घरीच गळफास घेतला। तर तिसऱ्या घटनेत कैलाश चुटे या 65 वर्षीय वृद्धानं दारूच्या नशेत असताना चुकून रॉकेल ते प्यायले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला। दारूचे दुष्परिणाम काय असतात हे एका दिवसातल्या नागपूरमधल्या घटनांनी दाखवून दिलंय। त्यामुळे दारू पिणाऱ्यांनी आता तरी भानावर यावं हीच अपेक्षा। त्याचा पूर्वी म्हणजे वस्तीमध्ये झगडा झालेला, त्यामध्ये त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला, त्यामुळे त्याला नोकरी लागत नव्हती कुठे पण, त्यामुळे तो व्यसनाधीन झालेला, त्याला कुठे जॉब मिळत नव्हता, त्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले, लग्नानंतरच लागलेले आहेत आणि त्यानंतर तो सतत दारू प्यायचा आणि ते फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी सुसाईड केले।